कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना 100% पीक विमा रक्कम द्या. बोराळा येथील शेतकऱ्याची मागणी. शेतकरी पीक विम्याची 100% रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा. जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम बोराळा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना दिनांक 9 डिसेंबर रोजी निवेदन देत केली मागणी. पीक विम्याबाबत कोणतेही नवीन निकष न लावता पूर्ण 100% पीक विमा रकमेची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील 26,500 शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,000 ते 20,000 रुपयांपर्यंत विम्याचे पैसे जमा झाले, तर उर्वरित 15,000 ते 16,000 शेतकरी विम्यापासून अजूनही वंचित आहेत. त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या 17,000 ते 22,000 प्रति हेक्टरी रुपयांपर्यंतचे अनुदान कोणतीही कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु विमा कंपनीने एकरी 3,000 प्रमाणे प्रति हेक्टरी 7,000 ते 8,000 रुपये विम्याची रक्कम जमा केली असून पीक विम्याच्या रकमेतून कोणतीही कपात न करता 100% पीक विमा 17,000 ते 20,000 रुपये प्रति हेक्टरी विमा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा, अन्यथा अभिनव पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा बोराळा, खुर्द व बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी राहुल वाघ, युवा आंदोलक अक्षय पाटील, प्रकाश पानेरकर, प्रभाकर गायके, नंदकिशोर वाघ, महादेव वानखेडे, ऋषिकेश बुरकुले, गजानन रोठे, सरपंच श्रीकृष्ण अस्वार यांच्यासह बहुसंख्य शेतकरी यावेळी हजर होते. आमच्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या संदर्भात मागण्या होत्या. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने विमा जमा करावा. त्याच्यानंतर अर्धी रक्कम किंवा 3,000 रक्कम, 2,000 रुपये रक्कम अशी शेतकऱ्याच्या खात्यात कोणतीही रक्कम शासनाने किंवा विमा कंपनीने जमा करू नये. ज्या पद्धतीनं आतापर्यंत शेतकऱ्यांना 100% विम्याची रक्कम मिळाली, ती रक्कम 100% राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही आज प्रशासनाला, तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं. आम्ही त्यामध्ये त्यांना सांगितलं की आमच्या मागण्या जर 7 दिवसाच्या आत पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन उभं करू. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 100% पीक विम्याची रक्कम ही जमा झाली पाहिजे. आज आम्ही जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी जळगाव जामोदचे तहसीलदार सन्माननीय पवन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक निवेदन दिलं की या जळगाव जामोद तालुक्यातील अजूनही अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहे. या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा याकरता आम्ही प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरलो, परंतु सरकार मात्र आणि पीक विमा कंपन्या मात्र या विषयाला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. आमची या ठिकाणी मागणी आहे, जर सरकार आणि पीक विमा कंपनी जर आमची शेतकरीचे गांधीजीच्या मार्गाने जर ऐकत नसेल तर आम्ही येणाऱ्या काळात भगतसिंगाच्या मार्गाने या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा आजच्या माध्यमातून तहसीलदारांना दिलेला आहे.